तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर येणाऱ्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विशेष पूर्णावलोकन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मोहीम राबवली जाते की ज्याच्यामध्ये पात्र असणाऱ्या मतदारांना योग्य तो न्याय मिळावा आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या महिनाभरामध्ये BLOच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। पक्षाच्या वतीनं सुद्धा ह्याला बळकटी देण्यासाठी म्हणून एक स्पेशल टास्क फोर्स ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीनं BLA त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करतील आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब, श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी ही मोहीम चालू होत असताना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी लोकसभेची माझ्यावर त्या ठिकाणी सोपवण्यात आली आणि आज सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आदरणीय माजी मंत्री महोदय यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी सर्व आढावा घेतला, सूचना केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा ज्या पद्धतीनं आम्ही 5 आमदार तिथपर्यंत आणून पोहोचवले तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी 5 आमदार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी होते। परत एकदा पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या इलेक्शनमध्ये सर्व पक्षाच्या केडरला बळकटी देण्यासाठी आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे काम करतो आहे। आजची ही प्राथमिक बैठक पहिल्या दिवशीची त्या ठिकाणी झाली। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 1000 मतामागे 1 BLA आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीनं नेमत आहोत, ज्याचा काम खऱ्या अर्थानं पक्षाचं आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना कुठे अडचणी येईल तिथं आमचा पक्षाचा पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी त्यांना या ठिकाणी उपलब्ध होईल। आता ब्लॉक बूथ त्यांचा बूथ लेवल ऑफिसर जो असतो त्याच्या पद्धतीनं आमचा बूथ लेवल एजंट BLA म्हणजे त्या बूथवर असणाऱ्या लोकांना BLOला अतिरिक्तची मदत या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व या ठिकाणी राजकीय पक्ष त्यांचे BLA नेमत आहेत। म्हणजे हा काय शिवसेना पक्षच नेमतोय असं नाही, सर्वच राजकीय पक्ष त्या ठिकाणी नेमत आहेत। चुकीचं काय होऊ नये आणि जर काही चुकत असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी म्हणून तिथं तत्परतेनं आपली लोक उपलब्ध राहावीत। आपण जर पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल तर 1 कोटी मतदार जवळपास या ठिकाणी मतदार यादीतनं कमी झाले। त्यामुळं चुकीचे मतदार झाले असतील, दुबार झाले असतील, मयत झालेले असतील किंवा नावं वेगवेगळ्या ठिकाणी असतील, परत दुसऱ्या गावी त्या ठिकाणी स्थलांतरित झाले असतील, याची सगळी माहिती शासन त्या ठिकाणी घेतं आणि योग्य ती मतदार यादीचं मॅपिंग करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम केला जातो। त्याला पोषक म्हणून सर्वच राजकीय पक्ष कुठं कुणावर अन्याय होऊ नये याची काळजी म्हणून ही व्यवस्था त्या ठिकाणी तयार केली जाते। नाही, ही निवडणुकीसाठीची व्यवस्था नाही, पुढच्या 15 वर्षासाठी आपण जे म्हणताय ते खरं आहे। आज जे या ठिकाणी याद्या तयार होत आहेत हे निवडणूक आयोगाच्या आदेशानं त्या ठिकाणी तयार होत आहे आणि तो आदेश करत असताना राज्याला जो आपला कार्यक्रम आला तो आत्ता आला आहे सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर आणि त्या अंतर्गत आज जो या ठिकाणी कार्यक्रम आला आहे तो महिनाभर कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू राहणार आहे। पण उद्याच्या येणाऱ्या 15 वर्षासाठी ह्या याद्या शाश्वत होणार आहेत। त्यामुळं 15 वर्षाचं रेकॉर्ड किपिंग ह्याच्यापूर्वी 2002ला अशा पद्धतीचं झालं होतं। याच्यापूर्वी देशात 8 वेळा अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने रिव्हिजन झालेलं आहे आणि आत्ता यावर्षी ते रिव्हिजन होत असल्यामुळं महाराष्ट्राचा नंबर आत्ता आल्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्ष आणखी जोमानं यामध्ये या ठिकाणी उतरले। सगळे राजकीय पक्ष आता आपण सांगताना म्हणले की पक्ष मजबूत केला आणि आमच्या पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे। तर महापालिका निवडणुकीमध्ये अशी पक्षाची काही तयारी इथले स्थानिक नेते हे झगडत होते, प्रयत्न करत होते, वरिष्ठ पातळीवरून जो त्यांना बळ मिळाला पाहिजे होता तो मिळत नव्हता, त्यामुळे महापालिकेला आज ते चित्र दिसलं। आज हे आता मोजके आपले लोक आले निवडून ते एकटे लढतात सभागृहामध्ये,
त्यांच्या जोडीला 10-15 आले असते तर अधिक मजबूत झालं असतं. पण त्यावेळी पक्षाने का लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे? हे बघा, पक्ष वेळोवेळी लक्ष देत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला बोलवून समजावून सांगण्याचा प्रयत्न आणि स्थानिक पातळीवर खऱ्या अर्थानं काही प्रश्न निर्माण होत आहेत याची कल्पना देण्यासाठीच दुवा म्हणून आज माझी या ठिकाणी हे काम करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचं आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं बारीक लक्ष या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्याकडे आहे. आता परफॉर्मन्समध्ये का आलं नाही ह्याचंच उत्तर म्हणून आम्हाला आता स्पेशल ही जबाबदारी दिलेली आहे. आम्ही इतके चांगले कार्यकर्त्यांची टीम असणारा आमचा जिल्हा, इतके प्रभावी नेते या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये 5 आमदार याच जिल्ह्यानं शिवसेनेला हात बळकट करण्यासाठी दिलेले आहेत. पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती आज आम्ही सुरुवात केली आहे. आत्ता कुठली इलेक्शन होणार आहे? आता कुठली नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, महानगरपालिका झालेली आहे, नगरपंचायती झालेल्या आहेत. आत्ता येणारी पहिली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायती होणार आहेत. आज आम्ही जे या ठिकाणी या याद्यांमध्ये लक्ष घालतोय, ग्रामपंचायतीपासून पुढच्या होणाऱ्या लोकसभेपर्यंत याची व्यूहरचना आजपासून सुरुवात झाली. पुढं 3 वर्षानंतर लोकसभा आहे म्हणून त्याची बांधणी या ठिकाणी होणार नाही, तर आज 3 वर्षापूर्वीच पक्षानं त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली. SIR ची नोंदणी फक्त एका समाजापुरतं जरा दिसून येते, म्हणजे सर्व ठिकाणी फक्त मुस्लिम समाजात ते नोंदणी करताना दिसत आहे, तर इतर समाजासाठी पण काय वेगळी व्यवस्था आहे? नाही, सर्वांसाठीच SIR आहे. SIRची स्क्रुटनी होत असताना समाजवार कधी होत नसती, ती होत असताना भारतीय नागरिकांची स्क्रुटनी आहे, मतदारांची स्क्रुटनी आहे. आणि ती स्क्रुटनी होत असताना कुठल्याही समाजाचा मतदार याच्यापासून वंचित राहू नये किंवा त्याच्या बाबतीत जागृती निर्माण करणं सुद्धा हे आमच्या BLAचं काम आहे. बऱ्याच लोकांना हे आपलं बघितलं जाणार आहे की नाही, मागं यादीत नाव होतं तर आत्ता पण येईलच. 2002 हा त्याचा बेस क्रायटेरिया या ठिकाणी धरण्यात आला आहे. त्यामुळं 2002च्या मतदार यादीमध्ये स्वतःचं किंवा आपल्या पालकांचं नाव असेल तर त्याला परत फार कागदपत्र द्यायची गरज नाही. पण जर ते नसेल तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही तिथले रहिवासी आहात, तिथले मतदार आहात. त्याच्यामुळं याचं मायक्रो लेवलवर काम या ठिकाणी होतं आहे. एका समाजापुरतं नसून संपूर्ण राज्यातले आणि देशभरातले मतदार योग्य मतदार आपला हक्क बजावतील याच्यासाठी ही व्यवस्था या ठिकाणी देशामध्ये तयार होते. SIR ची नोंदणीमध्ये समजा संपलं त्यानंतर मग काय निर्णय काय घेणार आहे सरकार? म्हणजे समजा त्याच्यामध्ये नसलंच मग 2002च्या यादीमध्ये नाव नसलं नाही, त्याला निवडणूक आयोगानं काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये जर ते नाव नसेल तर त्याला काही करता येत नाही. त्या अनुषंगानं जे काय मार्गदर्शक तत्व आहे 2002चा बेस धरूनच त्याच्यामध्ये त्यांना घ्यावं लागेल. त्याचं मतदार भारतीय नागरिक असल्यामुळं कुठं ना कुठं तरी त्याची नोंद असणार आहे. पण जर दुबार असेल, एकच उमेदवार मुंबईतसुद्धा त्याचं मतदार मुंबईतसुद्धा नोंद आहे, सोलापुरातसुद्धा नोंद आहे, तो एकाच ठिकाणी कुठंतरी हक्क बजावू शकतो. त्यामुळं अशा ज्या त्रुटी किंवा तयारी झाल्यात किंवा फुगला आहे आकडा, आता जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये मतदार यादीमध्ये 16 लाख मतदार असतील, त्या 16 लाखापैकी इथंही मतदार आहेत आणि कोकणामध्ये सुद्धा तो मतदार कुठंतरी असेल, तर तो एकाच ठिकाणी कुठंतरी त्यांनी मत बजावलं पाहिजे. आज जी स्क्रुटनी होईल ते योग्यतेसाठी करेक्ट माणसाला त्याचं आपलं काम करण्याचा, याच्यामुळं मतदार कमी होणार नाहीत, तर रादर जे मतदार त्याच्यासाठी पात्र आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि बोगस मतदान किंवा चुकीच्या पद्धतीनं ज्या माल प्रॅक्टिसेस व्हायच्या त्याच्यावर या ठिकाणी आळा ओढण्यासाठी खऱ्या अर्थाने याचा फायदा होईल. SIR चे किती दिवस चालणार प्रोग्राम? 1 महिन्याभरात आता हा कार्यक्रम अंतिम मुदत डेट काय? 3 नाही, 15 मे एक सर्वे आहे, 3-3.5 महिन्यात पूर्ण होणार आहे. 15 मेपर्यंत त्याचा सर्वेचा कार्यक्रम सुरू होईल आणि 3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामधले हरकती त्याच्यावरच्या, म्हणजे एखादा माझं नाव गेलं असेल, चुकलं असेल, BLAच्याकडनं पण राहिलं, BLOकडनं पण राहिलं, तर स्वतः मतदार जागरूक पाहिजे. मी आपल्या माध्यमातून सर्व सोलापूर जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना आवाहन करेन की आपण सुद्धा भारतीय मतदार म्हणून जागरूक राहणं गरजेचं आहे. आपलं नागरिकत्व जसं इतकं महत्त्वाचं आहे तितकंच या ठिकाणी मतदार म्हणून आपण हक्क बजावणं महत्त्वाचं आहे. आणि लोकशाहीला प्रगल्भ करायचं झालं तर निश्चितपणे आपलं मत बहुमोल आहे आणि आपलं मत बजावायचं झालं तर या मतदार यादीत येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण मतदार यादीमध्ये येण्यासाठी जी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये जागरूकपणे आपलं नाव आहे याची खातरजमा करून घ्यावी. जर काही अडचणी आल्या तर BLOच्या पशी किंवा आमचे जे BLA असतील पक्षाच्या वतीने नेमलेले त्यांच्यापाशी आपण संपर्क साधला तर आमची टीम तुम्हाला त्या ठिकाणी मदतीसाठी पुढे येईल. ओके, थँक्यू. त्यांना काय बोलायचं आहे तर चला. बाकीचं पण द्या ना सर थोडंसं.
एकाच वेळी सगळं आता समोर बघायला इकडची कोण दिसेना. हा, तुम्ही जरा थोडं मध्ये स्पेस द्या. काय झालं तुम्ही जरा इथे मध्ये जरा आवाज येईना मला एक एक हा, मिनिट काय तुम्ही जरा थोडा जागा द्या. उमेदवार दिलाय काँग्रेसनी काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिलाय. खरं तर संकेताप्रमाणे बऱ्याचदा कुटुंबियात जर कोणी वारला असेल तर ते बिनविरोध केली जाते. मात्र काँग्रेसने कुठेतरी त्याला छेद दिलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली? आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही. आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आत्तापर्यंत जे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथं घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलो आहे. त्या परिस्थितीमध्ये आज वहिनींच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे. त्यांना त्या मतदारसंघामधून बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे. त्याचबरोबर शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेसचा स्नेह आहे. मागं आत्ता सुद्धा पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला. त्याच काँग्रेसला पवार कुटुंबातला खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नंतरचा राजकीय सामाजिक वारसा वहिनी चालवत आहेत. त्याचा शब्द पवारसाहेबांनी सुद्धा काँग्रेसला टाकावा की कदाचित मित्रपक्ष म्हणून आमचं ऐकणं फार अवघड आहे काँग्रेसनं, पण निदान पवारसाहेबांचं काय ऐकतायत की नाही बघू. आता सोलापूर शहरामध्ये विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावते शिवसेना. राज्यामध्ये सत्तेत आहे, अनेक ठिकाणी सत्तेत आहे. या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं भाजपसोबत सत्तेत आपण कशा पद्धतीनं काम आपलं राहणार आहे स्थानिक पातळीवर? राज्यामध्ये आम्ही भाजपसोबत, केंद्रामध्ये आम्ही भाजपसोबत एकत्रपणे शिवसेना काम करतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक ठिकाणी एकमेकाबरोबरही आम्ही लढलो आणि एकमेकाच्या विरोधातही लढलो. आता ज्या त्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपापली ताकद आजमावलेली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर बाकी काही ठिकाणी पोस्ट इलेक्शन अलायन्स झाली, काही ठिकाणी ती होऊ शकली नाही. काही ठिकाणी भाजपसुद्धा विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे शिवसेना सत्तेमध्ये, काही ठिकाणी भाजप सत्तेमध्ये, काही ठिकाणी तिथं विरोधी पक्ष म्हणून शिवसेना काम करते. आम्ही एक व्यापक बैठक राज्यस्तरावरच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी घेणार आहे. जिथं शिवसेनेला सांभाळून घेता येईल किंवा जिथं भाजपला सांभाळून घेता येईल अशा पद्धतीनं जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्यात केंद्रात आपण ज्या पद्धतीनं एकत्रपणे कारभार करतो तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा विकासाला गती देण्यासाठी जरी एकमेकाच्या विरोधात इलेक्शन लढले असतील तरी पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा काय आहे हे बघून, स्थानिक परिस्थिती बघून पक्ष नेतृत्व तो निर्णय घेईल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी काल प्रेसमध्ये जे आहे गोंदूबाबा अशोक खरातबद्दल माहिती देताना एकनाथ शिंदेचं देखील नाव घेतलेलं आहे. त्यांचे देखील गोंदूबाबांशी कॉन्टॅक्ट झाले. हे बघा, आज आम्ही राजकीय जीवनामध्ये वावरत असताना अनेक लोकांचा संपर्क आम्हाला येतो. तुमच्या गावी आलं, तुम्ही कुणाकडे तर घेऊन गेला तर आम्ही त्या ठिकाणी जातो, देवाला जातो. काही साधू महंत जर असतील तर त्यांच्या भक्तिभावानं काही लोक म्हणतात की चला. आता सगळ्यात राजकीय लोकांना त्याची पार्श्वभूमी नंतर एखादा असा प्रकरण उघड आल्यानंतर त्याची उजवी डावी बाजू त्या ठिकाणी समोर येते. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की एकनाथ शिंदेसाहेब कोणत्याही पद्धतीच्या अशा थोतांडाला बळी पडणारे नेते नाहीत. ते स्वयंभू नेते आहेत, कर्तृत्वानं आणि कर्मानं तयार झालेले नेते आहेत. दालमियाताईंचा का नेमका तसा हे होतोय याचाही त्यांनी या ठिकाणी विचार करायला हवा. एकनाथ शिंदेसाहेब अतिशय निष्कलंकपणे आजपर्यंत तर राजकीय त्यांचं सामाजिक जीवन त्या ठिकाणी जगतायत. निश्चितच काही लोक त्याला गालगोट लावण्याचा प्रयत्न करतायत. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण कुठल्याही पद्धतीचे असे वेग आरोप करू नयेत. आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा काही लोक या ठिकाणी कट करत असतील तर शिवसेना ऐकून कुठंपर्यंत घेते हे आपण आतापर्यंत बघितलं आहे. पण नेत्याला विनाकारण कुठल्या तरी विषयामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे शिवसेना याला जशास तसे उत्तर देईल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.